की मला गंगा माता प्रसन्न झाली, पण तिनं 8 घातली म्हणे. भगवान श्रीशंकराला वाटलं तिला अहंकार आलाय का, ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. म्हणून भोलेनाथ भगवंतानं तिला कित्येक दिवस आपल्या जड्डेमध्ये ठेवलं, बाहेर निघायला चान्सच नाही. आता मात्र काकुळते आली आणि सांगितलं महाराज जड्डेच्या बाहेर मला जायचंय, पृथ्वी तलावर जायचंय. म्हणून ते गंगोत्री या ठिकाणाहून निघाले आणि हरिद्वार या ठिकाणी प्रगट झाले. बोलो गंगा मैया की. आणि हीच गंगा 60,000 सगरपुत्र नेले होते, त्यांची राख झाली होती हजारो वर्षापूर्वी. त्या राखेहून ही गंगा वाहत गेली, सगरपुत्रांचा उद्धार झाला. आता मला सांगा, सगरपुत्राचा 60,000 सगरपुत्र कपिल मुनींच्या रोषामुळे, क्रोधामुळे ह्यांना अधपतनाला जावं लागलं. परंतु हेच 60,000 सगरपुत्र गंगा मातेचं पाणी त्यांच्या अंगावरून गेलं तर त्यांचा उद्धार होतोय. तर प्रेमानं जाऊन आपण सरयू नदीमध्ये स्नान केल्यावर आपला का उद्धार होणार नाही सांगा? का बरं उद्धार होणार नाही? किती सोपं तत्व आहे बघा, किती सोपं आहे. फक्त श्रद्धा ठेवायची, बाकी काही करायचं नाही. म्हणून वर्णन केलंय की हीच सरजू रूपी, सरयू रूपी गंगा या ठिकाणी आलेली आहे. आणि ही गंगा कशी उत्पन्न झाली, ही नदी कशी उत्पन्न झाली, तर भगवान श्री विष्णूचे अश्रूतून ही नदी उत्पन्न झालेली आहे, शरयू. म्हणून अशा अयोध्येला मी नमस्कार करतो, अशा शरयू मातेच्या चरणावर मी साष्टांग नमस्कार करतो. पहिल्यांदा मी अयोध्येला आलो, याच्यापूर्वी माझे बंधुराज अयोध्येला 2-3 वेळेस कार सेवेसाठी आलेले होते. मी काय आलेला नव्हतो, पण मी जेव्हा सरयू नदीच्या तीरावर गेलो, मला वाटलं की ह्या तीरावरच कायमच आपण असं ती लोक टाकलं तर किती चांगलं होईल. किती काय नयनरम्य दृश्य आहे महाराज. फक्त आपण त्याला आध्यात्मिक दृष्टीने पाहायला पाहिजे. इतर ठिकाणच्या सारखी वाळू नाही, बरं ती माती येते, माती वर येत नाही होत त्या शरयू नदीच्या पाण्यात जरी पाय ठेवला तरी किती स्वच्छ पाणी आहे. आताही म्हणून अशा शरयू नदीच्या चरणावर नमस्कार. आणि गोस्वामीजी महाराज सांगतात की अयोध्येचे जे लोक आहेत हे फार प्रेमळ आहे. अयोध्येमधल्या ज्या स्त्रिया आहेत, नरनारी आहेत,
यांच्या सुद्धा चरणावर मी साष्टांग नमस्कार घालतो. प्रणव पुरनर नारी बहोरी ममता जिनपर प्रभूहीन थोरी. ज्या नर नारीने अयोध्यामधल्या लोकांनी रामचंद्र प्रभूवर किती मोठं प्रेम केलं होय. जेव्हा वनवासाला निघाले बघा पुढे प्रकरण येणार आहे. वनवासाला गेल्यानंतर सगळी अयोध्या जवळपास सोबत होती रामचंद्र भगवंताच्या. पण काही थोडा मार्ग चालल्यानंतर भगवंताने विचार केला की ह्यांना सगळ्यांना मी घेऊन गेलो तर मला करायचे जे काम आहेत ते होणार नाही. म्हणून भगवंताने काय केलं, रात्रीच्या वेळी आपल्या सारथाला रथ सांगितला हाकायचा, पण एका दिशेला रथ न्यायचा नाही, गोल 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 फिरवायचा आणि मग रथ दुसरीकडे न्यायचा. का तर कळालं पाहिजे की कळालं नाही पाहिजे की रथ नेमका कोणीकडे गेला. आणि रात्रीची वेळ चालून चालून थकले होते, अयोध्येच्या बाहेर गेले आणि तिथून रथ असा पुढे गेला रामचंद्र प्रभूचा. सगळ्यांना हुकूम झोपी गेले होते सगळे. ज्याच्या जीवनात अज्ञान रूपी झोप आहे त्याच्याजवळ देव राहत नाही. सरळ सरळ अर्थ असा आहे. आणि गेल्यानंतर अयोध्यावासियांची जी काय अवस्था झाली महाराज ते वर्णन करणं शक्य नाही हो. लोक म्हणले जाऊ द्या आता 14 वर्ष त्याच्या आमची भेट होणार नाही. चिता रचली, लाकडं आणले, चिता रचली आणि चितेवर जाण्याचा संकल्प केला. देव गेला. आता हे जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाही. चितेवर प्रवेश करणार तितक्यामध्ये म्हातारे माणसं होते. काय म्हाताऱ्या माणसाची फार गरज आहे बरं का. पण आजची पिढी फार विचित्र निघालेली आहे. म्हाताऱ्या माणसाला वृद्धाश्रमामध्ये घालाले आणि आपण मात्र त्यांना वाटते की आरामशीर राहायचं. अरे ज्या बापाने तुला जन्म दिला, ज्या बापामुळे तुला बायको मिळाली, ज्या बापामुळे आई बापामुळे संसार करायला मिळाला, त्या बापावर जर अशी आई बापावर तुझी भावना असेल समजायचं इथंच अधःपतन झालेलं आहे. पुढे कोणता नरक मिळेल काही सांगता येत नाही. म्हणून म्हातारे माणसं जवळ असले पाहिजे. भले 60 वर्षानंतर जरा स्वभाव बदलते, गडबड झालेली असते सगळ्यांना, पण त्यांना सावरलं पाहिजे थोडं. म्हातारे माणसं आले आणि विचारलं तुम्ही काय करताय हे. सांगितलं आम्ही आमचं जीवन सगळं संपून टाकणार आहे, चितेवर आमचं शरीर आम्ही दहन करून टाकणार आहे. का बरं म्हणे नाही आम्हाला विरह सहन होत नाही. म्हाताऱ्या माणसाने विचारलं बाबा तुम्ही ही अशी क्रिया करणार आहे जेव्हा रामचंद्र प्रभूला कळेल त्यांना चांगलं वाटेल काय. ते म्हणले नाही चांगलं वाटणार नाही. मग हे करणं योग्य आहे काय. नाही नाही आता आम्ही मरणार नाही. मग काय केलं पाहिजे. 14 वर्ष त्यांनी प्रतीक्षा केली हो. नियम घेतले पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये काही नियम असले पाहिजेत. साधू संतांनी तुकोबारायांनी सांगितलं काही नित्य नेमाविना
काही नित्य नेमावीन अन्न खायतो श्वान, ज्याला कोणताच नियम नाही, कुठलं की तोंड सुद्धा धुवायचं नाही, सुरू करते. तुकोबाराने सांगितलं कुत्र्यात त्याच्यात काहीच फरक नाही. कारण का कुत्र्याला सुद्धा नसते, ब्रश असते का कुत्र्याला, पेस्ट असते का त्याच्याजवळ नाही. मग पुढे जाऊन सांगितलं वाया मनुष्य पण दिसायला माणूस आहे पण गुण सगळे कसे अवगुण आहेत, जवळ जनावरांचे गुण आहेत. वाया मनुष्य पण भारवा आहे तो वृषभ, ते कुत्रा आहे, ते बैल आहे, संसाराचा सगळा भार वाहणार आहे. आणि अशाचा काय होतंय, त्याचा वाय भूमी भार, या पृथ्वीला त्याचं ओझं होते. काहीच नियम नाही त्याच्याजवळ, नियम नाही, सात्विकता नाही. म्हणून म्हाताऱ्या माणसाने सांगितलं आजपासून काय करा, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नियम घ्या. म्हणून अयोध्येच्या लोकांना काय नियम घेतले असतील बघा. रामकथा आपल्याला जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाही हो, फार रममान व्हावं लागणार त्याच्यामध्ये. काय नियम घेतला बघा, 14 वर्षापर्यंत मी अन्न भक्षण करणार नाही. अयोध्येच्या लोकांनी नियम घेतले. 14 वर्षापर्यंत रामचंद्र प्रभू जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत अयोध्येमध्ये संसारच नाही हो. एकही लेकरू जन्मलं तरी उत्सव नाही त्याचा. बघा अयोध्येच्या लोकांनी केलेलं आहे सगळं. म्हणून अयोध्येचे लोक रामचंद्र प्रभूवर फार प्रेम करतात. म्हणून गोस्वामी महाराजांनी सांगितलं परनवपुर नरनारी अयोध्येची वंदना, सरयू नदीची वंदना. आणि जे कोणी रामचंद्र प्रभूचा सीते मातेची निंदा करतात त्यांची ही वंदना. निंदी कोणी तुकाराम महाराजांनी सांगितले, जे निंदा करणारे असो किंवा माझी स्तुती करणारे असो ते दोघेही मला सारखे. गमत असे कोणी आपली निंदा केली तर समजायचा दिवस खूप चांगला आहे. आजचा दिवस काय खूप चांगला आहे समजायचा. कोणी स्तुती केली, स्तुतीवर प्रसन्न व्हायचं नाही. कारण का जे आज स्तुती करायला की नाही समजायचं कालांतराने निंदा करणार आहेत आपली. त्याच्यामुळे स्तुतीवर जास्त भारावून जायचं नाही. म्हणून साधू संत या गोष्टीला अजिबात आपल्याला थारा देत नाही, अजिबात येऊन देत नाही. म्हणून सगळ्यांची वंदना केली, लक्ष्मणाची सुद्धा वंदना केली, भरताची सुद्धा वंदना केली. प्रणव प्रथम भरत नेम व्रत जाईन बरणा. व्रताने जे काही नियम घेतलेले आहेत, व्रत घेतलेले आहेत, त्या नियमाचं व्रताचं चिंतन सुद्धा करणं अवघड आहे. का अवघड आहे बघा, एका चौपाईमध्ये फार मोठा रस भरलेला आहे. जेव्हा भरत नाव काय
भक्तीमध्ये सतत जे रत आहे त्याचं नाव आहे भरत. अयोध्येला जेव्हा भरत परत आले चित्रकूट पर्वतावरून, भरताने सांगितलं देवा मी जातो आता, पण एक काम करा, मी अयोध्येमध्ये राहणार नाही, मी काय करणार आहे, शरयू नदीच्या जवळच नंदीग्राम आहे आणि या नंदीग्रामामध्ये राहणार आहे आणि मी नियम घेणार आहे. काय नियम घेणार आहे, तू माझे मालक जमिनीवर चालतात, जमिनीवर राहतात, मी जमीन मालकाच्या सोबत राहू नये. बघा काय काटेकोर नियम आहे, मालकाच्या सोबत राहू नये म्हणून मी जमिनीच्या मध्ये राहणार आहे. म्हणून भरताने काय केला, 3.5 हाताचं हे शरीर आहे, 3.5 प्रत्येकाचं शरीर 3.5 हाताचं आहे म्हणून 3.5 हात खड्डा खोदला आणि या खड्ड्यामध्ये राहू लागले. किती मोठा नियम घेतला बघा. आणि काय करा, मी राज्यकारभार करणारा मी नाही, मी कोण आहे, मी तुमचा सेवक आहे महाराज, राज्यकारभार करणारे तुम्ही काय करा, तुमचे चरण पादुका मला द्या, मी माझ्या डोक्यावर घेऊन जातो आणि ह्या अयोध्येच्या राजसिंहासनावर ठेवतो आणि मी रोज जे काय राजकीय हालचाली करेल, काम करेल, त्या कामाचा सगळा आढावा मी रोज तुमच्या चरणचिन्हाच्या जवळ, पादुकाच्या जवळ येऊन सांगेल. बघा काय भावना आहे भरताची. आणि जेव्हा हे भरत अयोध्येच्या चित्रकूटावरून अयोध्येच्या जवळ आले, नियम काय घेतले बघा, तेच वर्णन केले. जासू नेम व्रत जाई न भरणा, वर्णन करणं अशक्य आहे. काय नियम घेतले, असं राहू लागले आणि राहिल्यानंतर काय खात असतील, भरत त्याचं वर्णन केलेलं आहे. भरताने विचार केला, माझा मालक, माझा स्वामी कंद मुळ फळ खातो, मी ते सुद्धा खाल्लं नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा अजून काहीतरी निकृष्ट खाल्लं पाहिजे. म्हणून काय खायचं, शरयूच्या आजूबाजूला ज्या काय अयोध्येमधल्या गायी सोडायला चारायला जायच्या आणि रानामध्ये जायच्या आणि रानामध्ये जे काय गायीच्या शेणामध्ये साळीचा कण असेल, गव्हाचा कण असेल, राजा भरताने ते काय करायचं, उचलून घ्यायचं शेणामधलं ते कण शरयूच्या पाण्यामध्ये आणायचं, एका दस्तीमध्ये त्या शरयूच्या पाण्यामध्ये धुवायचं आणि तेच शिजवून खायचं. हो महाराज, काय किती कडक नियम आहे बघा. जग उगाच कोणी कोणाचं नाव घेत नाही हो, त्याच्यासाठी कठीण तपश्चर्या करावी लागते. म्हणून भरत जेव्हा अशी तपश्चर्या करायचे तेव्हा आजूबाजूचे जे काही साधू आहेत, संन्यासी आहेत, ते सगळे घाबरले. बापरे, आमच्या अंगावर भगवा कपडा आहे म्हणे, भगवा कपडा आहे, पण नियम मात्र आमचे एवढे कडक नाही, भरताच्या जवळ जायला घ्यायचे ते. जासो नेम व्रत जाईन भरणा, त्यांच्या नियमाचा, त्यांच्या व्रताचा वर्णनही करू शकणार नाही. म्हणून गोस्वामीजी म्हणतात की त्यांनी काय केलेलं आहे, रामचरण पंकज मन जासो, रामचरण पंकज मन जासो. आपल्या हृदयामध्ये रामचंद्र प्रभूचे चरण धारण केलेले आहेत, नामस्मरण चालू आहे सारखं. ज्याचं चित्त भ्रमणाप्रमाणे लुब्ध झालेलं आहे
रामचंद्र प्रभू पासून ज्यांचं चित्त थोडंही विचलित होत नाही अशा भरताच्या चरणावर मी साष्टांग नमस्कार करतो. आणि त्याच्यानंतर मात्र नमस्कार केलेला आहे लक्ष्मणाला. बंधव लक्ष्मण पद जल जाता शीतल सुभग भगत सुखदाता. मी लक्ष्मणाच्या चरणावर वंदना करतो, कारण का जे चरण कमल शीतल आहे, भक्तांना सुखदायक आहेत असे लक्ष्मणाचे चरण चिन्ह. आणि लक्ष्मणाचं चरित्र जे आहे, लक्ष्मणाचं चरित्र म्हणजे ध्वजाला लावलेलं जे काय काठी आहे, आपण लाकूड जे लावतो ध्वजाला लावलेलं, ध्वज कशामध्ये असते, पताका कशामध्ये असते, एका लाकडामध्ये काठीमध्ये. तसं लक्ष्मणाचं चरित्र, रामचंद्र भगवंताचं चरित्र आणि लक्ष्मणाचं चरित्र पाहिल्यानंतर काय आहे, लक्ष्मण हे ध्वज म्हणजे रामचंद्र प्रभूचा आणि हे काठी जी लावलेली आहे ती लक्ष्मणानं लावलेली. दंड समान भयो जस जागा. आणि ते कोण आहे, शेषाचे अवतार आहे. शेष सहस्र शिष जग कारण जो अवतरे हो भूमी भय कारण. पृथ्वीचं भय नाश करण्यासाठी जे लक्ष्मणाचा अवतार झालेला आहे. त्याच्यानंतर भरत शत्रुघ्न यांच्या सुद्धा चरणावर नमस्कार केलेला आहे. आणि आता मात्र गोस्वामीजी महाराज म्हणतात, मी आता कोणाची वंदना करतो, तर सांगितलं जय हनुमान ज्ञान गुरु सागर जय कपि सत्य गुरु प्रभु जागरण राम गुरु तर त्यांनी हजारो राक्षसांना भस्मसात केलेले आणि आपल्या हृदयामध्ये कोणाला धारण केलेले, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। Yeah.
रामचंद्र प्रभू जानकी सहित विराजमान आहेत अशा हनुमंतरायाच्या चरणावर साष्टांग नमस्कार। आणि आता मात्र गोस्वामी महाराज सगळ्यांना वंदना करून दोघांचा संवाद सांगायला। कोणाकोणाचा भरद्वाज मुनी बसहे प्रयागा, बघा सगळे
सगळे तीर्थ आपल्या जवळच आहेत. आपण जिथं आलो तीर्थराज प्रयाग याचं नाव आहे. साधारणतः 3 ते 4 तासाचा इथून वेळ लागतो तिथं जायला. तेवढाच वेळ जवळपास वाराणसीला किंवा काशीला जायला लागतो. म्हणून एक अजून फार मोठं तीर्थ आहे. काय नाव आहे त्याचं? तीर्थराज प्रयाग. आणि तिथं 3 नद्यांचा संगम आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती. सरस्वती माता ज्ञानाचं प्रतीक आहे. बघा, थोडंसं चिंतन केलं आपण, गंगेचं पाणी हे भुरकट आहे, यमुनेचं पाणी कसं आहे? निळं आहे. एका ठिकाणी वर्णन केलंय निळं आहे, एका ठिकाणी वर्णन केलंय काळसर आहे. यमुनाची तो कारी कारी, राधा गोरी गोरी, वृंदावन में धूम मचाए बरसाने की छोरी. वर्णन केलं की नाही यमुना मातेचं? मीठे रस से भरोरी, राधा रानी लागे, महारानी लागे, मन खारो खारो, जमुना जिरो पाणी लागे. म्हणून यमुनेचं पाणी कसं आहे? निळसर आहे. निळसर म्हणजे भक्तीचा रंग आहे. भुरकट पाणी गंगेचं आहे. भुरकट पाणी गंगेचं आहे म्हणजे हे वैराग्याचं लक्षण आहे, वैराग्याचं प्रतीक आहे. आणि सरस्वती मातेचं पाणी कसं आहे? पांढरं शुभ्र एकदम. कोणी कोणी सरस्वती माता पाहिली असं त्यांना माहिती आहे. ती कुठं आहे तर आपल्याला पाहायला मिळेल बद्रीनाथला आपण जर गेलो, श्री बद्रीनाथ या ठिकाणी जवळच माना गाव आहे, भारताचं शेवटचं गाव. त्याच्यानंतर 35 किलोमीटर पुढे गेलं की चीनची सीमा लागणार आहे. आणि ह्या माना गावाच्या जवळ सरस्वती नदीचं उगम आहे. भड 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 सरस्वती नदी पडते आणि लगेच गुप्त होते. आणि या सरस्वती नदीचं पाणी जर आपण पाहिलं, आपण मिटक्या मारू जे बाहेरचं पाणी पितो की नाही, बिसलेरी काहीच नाही त्याच्यामुळे. इतकं सुंदर पाणी आहे, एवढं सुंदर पाणी. आणि हे कशासाठी सांगतोय हे मी? तर सरस्वती मातेचं पाणी कसं आहे? पांढरं आहे, पांढरं शुभ्र. पांढरं शुभ्र पाणी म्हणजे कशाचं प्रतीक आहे? ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं जिथं मिलन आहे त्या क्षेत्राचं नाव आहे प्रयागराज. तीर्थराज प्रयाग सगळ्या तीर्थाचा राजा आहे. बघा, हे कार्तिक महिना आहे. कार्तिक महिन्याचं सगळं वर्णन स्कंद पुराणामध्ये झालेलं आहे. स्कंद पुराण सुद्धा आपण फार भाग्यवान आहेत की नांदेड या ठिकाणी झालेलं आहे. आणि 18 पुराणाचे यजमान कथेमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या नावाने जोरदार टाळ्या जरा, एवढं मोठं काम केलं त्यांनी, श्री पिंपळकर परिवार. म्हणून या स्कंद पुराणामध्ये कार्तिक मासाचे वर्णन आले आहे. योगायोगानं आपण कार्तिक मासामध्ये कुठे? अयोध्येला आहे. म्हणून शक्यतो शरयू नदीचं स्नान आपण टाळलं नाही पाहिजे. भलेही सकाळी जाता येत नसेल, दुपारी गेलं तरी काही हरकत नाही. म्हणून या ठिकाणी तीर्थराज प्रयाग या ठिकाणाहून सरळ थेट ब्रह्मलोकाला जाण्याचा मार्ग आहे. ब्रह्मलोकाला स्नान केलं की ब्रह्मलोकाला जाते माणूस. मी विनोदाने नेहमी सांगतो, जगातलं सगळ्यात मोठं बाथरूम जर कुठं असेल तर ते तीर्थराज प्रयाग. बघा, एकाच वेळी कोट्यावधी माणसं स्नान करतात. आता कुंभमेळा येणार आहे पुढच्या 2 महिन्यात. किती हजारो साधू संत त्या ठिकाणी स्नान करणार आहे. असं आहे का? स्नान घर कुठं आहे का असं? म्हणून हे जगामध्ये फार मोठं सगळ्या तीर्थाचा राजा आहे. आणि ह्या तीर्थराज प्रयागामध्ये एक मुनी राहतात. त्या मुनीचं नाव आहे, मुनी कोणाला म्हणायचं? ज्याची वृत्ती मननशील आहे त्याचं नाव आहे मुनी. ऋषी कोणाला म्हणायचं? ज्याची वृत्ती जे सतत संशोधन करण्यामध्ये मग्न आहे त्याचं नाव आहे ऋषी. त्या ऋषीनं संशोधन केलंय म्हणून सगळं आपल्यापर्यंत आलेलं आहे.
मुनीनं मनन केलंय म्हणूनच हा परमार्थ आपल्या जवळ आलेला आहे. आणि इथे एक मुनी राहतात. कोणते मुनी? भरद्वाज मुनी बसही प्रयागा. आणि कसे बघा, ह्याच मुनीच्या गोत्राच्या वंशामध्ये माझा जन्म झालेला आहे. आपलं जे काही गोत्र असतंय एका ऋषीचं नाव म्हणजेच गोत्र आहे. आपण ह्या ऋषीच्या कुळातून जन्मलेले आहेत, वंशातून जन्मलेले आहेत. म्हणून हे ऋषीचं नाव काय आहे? भरद्वाज मुनी बसही प्रयागा. आणि हे कसे आहेत? तिनही राम पद अति अनुरागा. रामचंद्र भगवंतावर यांचं फार मोठं प्रेम आहे. काय शब्द वापरला या ठिकाणी? अनुराग. आपल्या जवळ आहे पण अनुराग नाही. आपल्या जवळ काय आहे? राग आहे. आहे की नाही? माझ्याजवळ तर आहे बा, मी तुमचं कशाला सांगू काय. राग नसला पाहिजे, अनुराग असला पाहिजे. आणि रागानं काय होतंय? सगळं निघून जाते आपल्याकडची पुण्य सामुग्री. म्हणून रागाला जवळ येऊ द्यायचं नाही. रागाला काय करायचं? जवळ येऊ द्यायचं नाही. कशाला जवळ येऊ द्यायचं? प्रेमाला जवळ येऊ द्यायचं. तिनही राम पद अति अनुरागा. अजून कसे बघा, काय वर्णन केलंय गोस्वामीजीच्या चौपायाचं चिंतन केल्यानंतर असं वाटतंय की कायम रामचरित्र आपल्या मुखातून सतत गात राहावा. इतकं प्रेम निर्माण करणाऱ्या चौपायात महाराज. तापस समदम दया निधान. बघा, साधू कसा असला पाहिजे? त्याचं रामचंद्र प्रभूवर प्रेम असलं पाहिजे. त्याच्याजवळ तपस्या असली पाहिजे. तापस तपस्वी असला पाहिजे. मनोनिग्रह असला पाहिजे आपल्याजवळ. मनाचा निग्रह. मन काय करतंय? मन फार विचित्र आहे. नको ते करायला जात नाही. चल तू बाहेर फिरायला. देवाचं नाव घेतलं तर ना का? मग नाही म्हणते त्याच्यात काय पडलं? निसर्ग सौंदर्य पाहू, त्याचा उद्धार होणार आहे का? नाही. पाहण्याबद्दल काय नाही, पण ते पाहत सुद्धा जर देवाचं नामस्मरण केलं तर अतिशय चांगलं आहे. अतिशय चांगलं आहे. म्हणून मनावर निग्रह करणारे होते. मन काय करत असतं? जे करू नको त्याच्या पाठीमागे जास्त लागतंय. म्हणून त्याला समजून नका, हे म्हणा तू काय कर, त्याच्या पाठीमागे न लागता कशाच्या पाठीमागे लाग? याच्या पाठीमागे लाग. मन लागो रे लागो रे माझे गुरु
केलंय, मनाची माशीची गती सारखी आहे. माशी जी आहे जेवताना आपल्या जवळ येते, घरामध्ये फिरते, सगळे आपल्या घरामध्ये. ती माशी काय करते, सगळ्या पदार्थावर बसते पण एका ठिकाणी बसत नाही. कुठं बसत नाही बघा, विचार करा. कुठं बसत नाही? अग्नीवर बसत नाही. तिला माहित आहे अग्नीवर बसलं की आता आपलं काही खरं नाही. तसं मन सगळीकडे जात आहे पण एका ठिकाणी जात नाही. कुठं जात नाही? प्रभूच्या चरणाकडे जात नाही. त्याला माहित आहे एकदा इकडे हे सोडलं आता मात्र दुसरीकडे जात नाही. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, अवधा झाला आनंद. सगळीकडे जात आहे पण इथं जात नाही. म्हणून मनावर निग्रह करणारे हे भरद्वाज मुनी आहेत, जितेंद्रिय आहेत. जीवनामध्ये जितेंद्रिय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जितेंद्रिय नाही. जितेंद्रिय म्हणजे कसं? इंद्रियाला जिंकणारे. आपण इंद्रियाला जिंकले का? नाही. इंद्रिय म्हणेल ते करणारे. म्हणून आपण इंद्रियाचे मालक नाही, आपण इंद्रियाचे चाकर आहे. ते म्हणलं ते करतो की नाही आपण. चला आता काय वाटायला, थोडी वेळ कथा झाली, आता चला काय 4 वाजायले, काय केलं पाहिजे? चहा पिला पाहिजे. इंद्रियानं म्हणलं गेले, चला समोर आहे काय एखादा गाडा. आपण ते म्हणलं ते ऐकायलोत ना, आपण त्याचे नौकर झालो. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काय बघा तुकोबारायचे शब्द आहेत. आम्ही इंद्रियाचे मालक आहेत म्हणून आमचं नाव काय पडलंय? गोसावी पडलेलं आहे. म्हणून इंद्रियावर काय केला पाहिजे? ताबा. इंद्रियावर ताबा असला पाहिजे. दयेचे निधान आहेत आणि परमार्थामध्ये अत्यंत निष्णात आहेत. साधू असा असला पाहिजे. हे सगळं वर्णन साधूच आहे. आणि संवाद सांगायला, संवाद सांगताना भरद्वाज मुनी प्रयागराज या ठिकाणी राहतात आणि माघ महिना आला. माघ महिन्यामध्ये तिथं काय असतंय? सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये येतो, काय असते त्यावेळेस? बघा आठवण करा काय असते त्यावेळेस. शिमगा असते. हा जोरात सांगा की मग जरा. हा मकर संक्रांत असते आणि या ठिकाणी काय असते? फार मोठा मेळावा असतो. कशाचा? वस्तूंचा नाही. आपल्याला मेळावा वाटलं की प्रदर्शन आहे की काय की वाटतंय? साधू संतांचा मेळावा असतो. आणि तीर्थराज प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी वेणी माधव म्हणून प्रसिद्ध आहे देव. आणि तिथं या भरद्वाज ऋषीचा आश्रम आहे. माघ महिना झाला, मोठे मोठे साधू संत त्या ठिकाणी आले. सर्वांनी तीर्थराज प्रयागाचं स्नान केलं आणि सगळे ऋषी मुनी आपापल्या आश्रमामध्ये जाऊ लागले. आता मेळा संपला म्हणले, यात्रा संपली, चला आता आपण आपलं जाऊ. जसं 9 दिवस झाल्यावर आपली अवस्था होणार आहे तसंच त्यांची पण अवस्था झाली. जाऊ म्हणे आपापल्या आश्रमामध्ये. याज्ञवल्क्य ऋषी आले होते भरद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये. बघा हे दोन्हीही अतिशय महान मोठे संत आहेत. आणि सगळे जण गेल्यानंतर भरद्वाज ऋषीने याज्ञवल्क्य ऋषीचे चरण कमल धरले, पकडले आणि त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला आणि पाय धुतले. हो, साधूचे चरण कमल धुतले पाहिजे. चरण कमल धुतल्यानंतर त्यांच्या चरणाचं तीर्थ प्राशन केलं पाहिजे. आणि तेच केलं भरद्वाज ऋषीनं. आणि डोळ्यातून पाणी आलं. भरद्वाज ऋषी म्हणले, महाराज फार कृपा केली तुम्ही माझ्या आश्रमामध्ये राहायला. नाथ ये संशय बड मोह
महाराज माझा एक संशय हो, फार मोठा संशय. आता विचार करा, हे एवढे मोठे ऋषी आहेत, आताच गोस्वामीजींनी यांचं असं वर्णन केलं, यांच्याकडे काही संशय असेल काय हो? अजिबात नाही, अजिबात संशय नाही. मग हे संशय पाय पकडून विचाराले कोणाला? याज्ञवल्क्य ऋषीला. कशासाठी विचाराले? यांचा संशय नाही महाराज, तुमचा आमचा संशयाचं प्रगटीकरण करायले, ते संसारी लोकांच्या प्रश्नाचं काय करायले? समोर मांडायले संसारिक लोकांचा प्रश्न. आणि डोळ्यातून पाणी आलं. महाराज मला प्रश्न विचारायला तुम्हाला लाज वाटते हो? याज्ञवल्क्य ऋषी म्हणले, एवढे महान ऋषी आहेत तुम्ही, हे काय करता? कहत सो मोहे लागत भयलाजा. मला लज्जा येते हो तुम्हाला प्रश्न करायला. बरं, मी असा विचार केला, हे जर प्रश्न मी तुम्हाला नाही विचारला तर काय होईल? जगाचं कल्याण होणार नाही. म्हणून मी माझी लाज गुंडाळून बाजूला ठेवली आणि मी तुमच्या पुढे प्रश्न विचारतो महाराज. आणि तुम्ही काय करा, हे माझा मोह हे समजा, हे माझा अज्ञानही समजा, आणि तुम्ही काय करा, त्या सेवकावर कृपा करा आणि कृपा करून मला काय करा, माझं जे काही संशय आहे त्या संशयाचं निराकरण करा. याज्ञवल्क्य ऋषी म्हणले, तुम्हाला संशय? हो महाराज. काय संशय? एक राम अवधेश कुमारा. मला माहित आहे म्हणजे हे संशय माझा. काय बघा, या ठिकाणी जे काही चरित्र सांगायले, संवाद सांगायले, याज्ञवल्क्य ऋषीकडून भरद्वाज ऋषीला रामकथा ऐकायची. सरळ सरळ म्हणता येत नाही, म्हणून हा माझा संशय. काय संशय? मला रामचंद्र भगवान माहित आहे, दशरथ राजाचा जो मुलगा आहे ते मुलगा मला माहित आहे. ते नकार चरिता विदित संसार. हे चरित्र मला माहित आहे महाराज, परंतु काय झालं? नारी विरह दुःख लहे हो अपारा. त्यांच्या पत्नीचं हरण झालं रावणाकडून आणि त्यांना खूप दुःख झालं. आणि त्याच्या रोषामुळे काय झालं की रामचंद्र भगवंतानं रावणाला मारलं. आता बघा, हे सांगत असताना मला एक संशय की ह्याच रामचंद्र प्रभूचा जप भगवान श्री शंकर करतात काय ते मला सांगा. बघा, काय संशय? हेच आहेत काय? ते त्यांचा जप करतात, नामस्मरण करतात. सत्यधाम सर्वज्ञ तुम कहो विवेक विचार. तुम्ही विवेकी आहात, सत्याचे धाम आहात आणि माझा भ्रम मिटेल असं मला हे सगळं सांगा. याज्ञवल्क्य ऋषी म्हणले, वा 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 वा, तुमची विचारण्याची पद्धत फार वेगळी आहे. म्हणजे सरळ सरळ जर मला रामकथा सांगा म्हणला असतं तर मी सांगितलं असतं किंवा म्हणे. एवढं घुमून फिरून विचारण्याची काय गरज आहे? काय काय माणसाला सरळ सांगता येत नाही बरं का. महाराज एक अजून असे, महाराज एक अजून असे, महाराज एक आहे तरी काय नेमकं? उगाच घुमून फिरून सांगायचं. जाग बलिक बोले मुसुकाई. दोघही फार मोठे महान संत आहेत. एकमेकाच्या अंतःकरणातलं एकमेकांना ओळखीलं आणि याज्ञवल्क्य ऋषीने सांगितलं, तुमचं रामचंद्र भगवंतावर फार प्रेम आहे आणि म्हणून तुम्ही काया वाचा मनानं रामचंद्र प्रभूंचे सेवक आहात. मी तुमची चतुराई ओळखली मी चतुराई तुमची. चाव सुने राम गुण गूढा. सगळ्या जगाचा प्रश्न तुमच्याकडे घेतला तुम्ही आणि तुम्हाला गूढ रामायण ऐकण्याची इच्छा आहे हे मला कळालं. आणि आता मी काय करतो, ठीक आहे तुम्हाला रामकथा ऐकायची तर कशी आहे रामकथा?
सुरुवातीला रामकथेचा महिमा सांगितला याज्ञवल्क्य ऋषींनी. रामकथा जय श्री राम कथा. जरा जय जोरात म्हणत जा. कमीत कमी आपल्या कथेच्या हॉल मध्ये तरी ऐकू आलं पाहिजे, नाहीतर म्हणजे मला वाटतं की श्रोते ऐकायले, नाहीतर श्रोते श्रोते झालेत असं होऊ नये. थोडा फरक आहे शब्दामध्ये, श्रोते श्रोते म्हणून श्रोते होऊ नये, श्रोते झालं पाहिजे. जिसे श्रवण कर मिट जाती है, बघा कोण सांगायला, याज्ञवल्क्य ऋषी समजून सांगायला. राम कथा ससी किरण समाना, संत चकोर कर हिचही पाना. रामकथा ही चंद्र किरणासारखी आहे आणि संत जन हे चकोरासारखे आहेत. आणि हे चकोर काय करतात, अखंड तिचं रसपान करतात. ऐसे ही संशय कीन भवानी, ऐसे ही संशय कीन भवानी. असा संशय केला होता कोणी, याज्ञवल्क्य ऋषी सांगतात. तुम्ही जसा संशय केलाय ना तसा संशय केला होता. संशय करू नये, याने संशय केला नाही. जगाला काहीतरी चांगलं देण्यासाठी असा संशयाचं एक नाटक केलेलं आहे. महादेव तब कहा बखाणी, महादेवाने जे काही सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. हे म्हणले पार्वती मातेला काय संशय आला होता मग, बघा विचारला प्रश्न मध्येच. बरं सांगतो म्हणे ऐका. कहो सो मत्यानो हरी
अब उमा संभो संवाद हे म्हणजे त्या दोघांचा संवाद तुम्हाला सांगतो ऐका. भवय भय समय जय हेतु जय सुने मुने मिटाये विषाद. आणि काय होईल ते जर संवाद तुम्ही ऐकला तर तुमचा सगळा संशय निघून जाईल, तुमचं दुःख दूर होईल. म्हणून सांगायला सुरुवात केली. ऐका म्हणे सांगतो तुम्हाला. एक बार त्रेता जुग माही. याज्ञवल्क्य ऋषी सांगू लागले त्रेता युगामध्ये एक बार, बघा शब्द काय वापरलाय, एक बार त्रेता जुग माही. एकाच वेळेस त्रेता युगामध्ये काय झालं, शंभू गये कुंभज ऋषी पाही. अतिशय सुंदर चौपाई आहे रामायणामधली, चिंतनीय आहे. एकदा त्रेता युगामध्ये भगवान श्री शंकर कुठे गेले, कुंभज ऋषी जवळ म्हणजे अगस्त्य ऋषी जवळ गेले. भगवान श्री शंकर कुठे राहतात, कैलासावर राहतात. त्यांना काय झालं, इच्छा झाली. कशाची इच्छा झाली, रामकथा ऐकण्याची इच्छा झाली. ज्याला रामकथा ऐकण्याची इच्छा झाली, उंच स्थानावर किती असो त्यांना आपलं उंच स्थान सोडून संतांच्या सानिध्यामध्ये नाशिकच्या जवळ आले, अगस्त्य ऋषीच्या जवळ. त्यांना आपलं स्थान सोडून दिलं पाहिजे आणि समोर येऊन बसलं पाहिजे कथा ऐकण्यासाठी. चौपाई मार्गदर्शन करते आपल्याला. पहिलं मार्गदर्शन. दुसरं मार्गदर्शन काय आहे, कथा ज्याला ऐकायचे त्याला एकट्यानं ऐकायची नाही, त्यानं पत्नी सहित कथा ऐकायची. म्हणून भगवान श्री शंकर एकटे कथा ऐकायला आले नाही. संग सती जगज्जननी भवानी. बघा भगवान श्री शंकर मात्र आलेले कोणती उपाधी न घेऊन, पण सती मात्र उपाधी घेऊन कथा ऐकायला आली. जे उपाधी घेऊन कथा ऐकायला येतात त्यांचा संशय जात नाही. जे उपाधी सोडून कथा ऐकतात त्यांचा सगळा संशय मिटल्याशिवाय राहत नाही. सरळ सरळ परमार्थ आहे. हिनं काय काय उपाधी घेऊन आली, संग सती, सती नावाची उपाधी हिनं आणली आहे. दुसरी उपाधी जगत जननी आणि तिसरी उपाधी आणली भवानी. बघा आणि भगवान श्री शंकराचं वर्णन करत असताना गोस्वामीजीने काय केलंय, शंभू गये कुंभज ऋषी पाय. भगवान श्री शंकरांना काहीच उपाधी आणली नाही. एवढे विशेषण लावले. का लावले, तिला अभिमान आहे. कथा ऐकणाऱ्यांनी अशी कथा ऐकू नये. एवढ्या उपाध्या, एवढे विशेषण आपल्या सोबत आणू नये. आणि परमार्थ मोठा भरलेला या चौपाईमध्ये स्त्रियांची ओळख 3 ठिकाणांवर होत असते. हिचं माहेर कोणतं आहे, मग हिचं माहेर कोणतं आहे हे सांगण्यासाठी संगसती दक्षाची पोरगी आहे. बघा काय मर्म आहे. बरं ही दक्षाची पोरगी आहे सती. मग ती कोण आहे अजून, जगत जननी. ही जगत जननी आहे, जगताला उत्पन्न करणारी आहे ही, म्हणून जगजननी ही उपाधी लागली. बघा एक तर माहेर कडून तिची ओळख, एक तर तिच्या नवऱ्याकडून तिची ओळख, सासरकडून तिची ओळख. त्या 3च गोष्टीकडून तिची ओळख असते. जगत जननी, सती, जगत जननी आणि तिसरं विशेषण वापरलं ही भवानी आहे. भवानी म्हणजे कोण, भगवान श्री शंकराची पत्नी. आणि एवढ्या उपाध्या घेऊन जर ही कथा ऐकायला आली, सोबत भगवान श्री शंकर आहेत आणि हे कथा ऐकायला आले, मनामध्ये शंका आहे. मनामध्ये शंका नसू नये. शंका सगळ्या निरसन होतात कथेमध्ये. आता एकाने विचारलं, महाराज भगवान श्री शंकर एवढे मोठे आहेत, रामकथा एवढी मोठी आहे आणि कुंभज ऋषी सांगणार आहेत, त्या कुंभज ऋषीची उत्पत्ती कशी झाली, अगस्त्य ऋषीची उत्पत्ती तर घागरीमधून झाली.
अहो म्हणजे रामकथा तर समुद्रासारखी मोठी आहे आणि घागरीमधून उत्पन्न झालेले हे काय सांगू शकतील का? उत्तर दिलं, कुंभज ऋषीची उत्पत्ती घागरीमधून जरी झालेली असेल तरी त्यानं समुद्र मात्र 3 आचमनामध्ये संपून टाकलेला आहे. रामकथा किती जरी मोठी असली तरी कुंभज ऋषी संक्षेप मध्ये सांगून रामकथा पूर्ण सांगणार म्हणजे सांगणार, म्हणून कुंभज ऋषीला अशी उपमा दिलेली. आता हा संशय सतीला आलेला होता की रामकथा एवढी मोठी, कुंभज ऋषी तर घागरीतून उत्पन्न झाले. आणि गंमत अशी झाली, तिचा संशय वाढण्यासाठी अजून एक क्रिया झाली. काय झालं, या कुंभज ऋषीनं अगस्त्य ऋषीनं भगवान श्री शंकर आले कथा ऐकायला, हे भगवान श्री शंकराची पूजा केली. त्यांनी जास्त संशय वाढला. काय म्हणे, आमच्याकडचे महाराजांची पूजा सगळे लोक करतात आणि हे मात्र महाराज आमच्या मालकाची पूजा करायची, हे काय कथा सांगणार आहे, काय कथा सांगतील हे? संशय घेऊ नये. संशयाने कथा ऐकली, फळ काय मिळणार आहे बघा पुढे. रामकथा मुनी वर्ज बखानी, सगळी रामकथा सांगितली याज्ञवल्क्य ऋषीनं. सुनी महेश परम सुखोमानी, भगवान श्री शंकराला आनंद वाटला आणि याज्ञवल्क्य ऋषीची भक्ती वाढली. भगवान श्री शंकराला वाटलं की अगस्त्य ऋषी हे फार मोठे अधिकारी आहेत, म्हणून त्यांना रामकथेचं सगळं रहस्य सांगितलं भगवान श्री शंकरानं. पण इकडं मात्र संशय कोणाला? सतीला. कथा ऐकल्या भगवान श्री शंकरानं अगस्त्य ऋषीच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला, दक्षिणा दिली आणि सांगितलं, सती चल आपल्याला जायचंय. कुठं? नांदेडला. कैलासाला जायचं म्हणे आपल्याला. आश्रमाच्या बाहेर पडल्या ज्याची कथा ऐकली त्याचं दर्शन झालं महाराज. कोणाची कथा ऐकली होती? कोणाची? हा, असे श्रोते असले पाहिजे. मला चांगलं वाटतंय पहा. कोणाची कथा ऐकली? हा, बाहेर पडल्या आश्रमाच्या दर्शन झालं. कसं दर्शन झालं? रामचंद्र प्रभूच्या पत्नीचं अपहरण केलेले कोणी? रावणाने. आणि रामचंद्र प्रभू थोडकीत निघाले. ते कुठं कथा घडलेली? आपल्या महाराष्ट्रामध्ये. कुठं? तुळजापूरच्या जवळ. लक्ष्मण भैया जानकी को कौन हरे, लक्ष्मण भैया जानकी को कौन हरे, लक्ष्मण भैया रे, लक्ष्मण भैया जानकी को कौन हरे, लक्ष्मण भैया जानकी को कौन हरे. लक्ष्मणाला विचारायला रामचंद्र प्रभू, लक्ष्मणा जानकीचं अपहरण झालं आणि कुठे माझी जानकी? झाडाला आलिंगन द्यायले, पाषाणाला आलिंगन द्यायले, वेलीला आलिंगन द्यायले, आकाशाला विचारायले. काय विचारायला बघा, गोस्वामी महाराजांनी वर्णन केलंय. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृग नयनी. हे खग मृग हे मधुकर श्रेणी. गोस्वामी
देखी सीता मृगनयनी. का शब्द वापरला असेल मृगनयनी तर गोस्वामीजीला माहित नाही. हिचा अपहरण का झालं तर हिचा डोळा कोणावर गेलेला होता? मृगावर गेलेला होता. हरणाची चोळी पाहिजे होती हिला, म्हणून गोस्वामीजीनं हे शब्द वापरला. तुम देखी सीता मृगनयनी. आणि हे कोण पाहिलंय? सती पाहिली. यांची कथा आपण आताच ऐकली. आणि तितक्यामध्ये नमस्कार केलाय कोणी? भगवान श्री शंकराने. कोणाला? रामचंद्र भगवंताला. जय सच्चिदानंद जय पावन, जय सच्चिदानंद जय पावन. आज काही झाले ओ मनोजन पावन, आज काही झाले ओ मनोजन पावन. जय महत्व. आणि हेच काय ते आपली बायकोचं अपहरण झालंय तर झाडाला कवटाळले, हे सीते हे सीते हे सीते म्हणून आकाशाला विचारायले. हेच काय ते ब्रह्म. आणि माझे मालक किती मोठे. आणि ते नमस्कार करायला जय सच्चिदानंद. हे असं सच्चिदानंद असते काय? हे ब्रह्म असते का? असं माझे मालक कामदेवाला नाश करणारे आणि हे कामापुढे जवळपास यांनी शरणागतीच पत्करले असंच म्हणायचं सतीला. भगवान श्री शंकराने विचार केला सतीचे दिवस काही बरोबर नाही का? सती तुला काही शंका आहे का? मी नमस्कार केला, तू नमस्कार करायला पाहिजे, पण तू नमस्कार केलीस का? नाही. याचा अर्थ तुला संशय. समजून सांगितलं सच्चिदानंद परमधाम आहेत रामचंद्र भगवान. तू असा संशय करू नको. आणि या उपरही जर तुला संशय असला तर तू काय कर, जा परीक्षा घे. सतीनं विचार केला ठीक आहे, म्हणजे परीक्षाच घेईल, काय हरकत नाही. म्हणून सतीनं काय केलं? रामचंद्र भगवंताच्या पत्नीचं रूप धारण केलं, बनावट. आणि गेली कुठं? तुळजापूर या ठिकाणी. रामचंद्र प्रभू लक्ष्मण हुडकायला निघालेले सीतेला. आणि ही समोरून आली. कोणाचं रूप घेऊन? सीतेचं रूप घेऊन. लक्ष्मणाचं लक्ष गेलं. लक्ष्मणाला दादा 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 रडायला काय झालंय? वहिनी आल्या की म्हणे. दादानं काय वहिनीकडे पाहिलं नाही. लक्ष्मणानं थोडं निरखून पाहिलं. आणि निरखून पाहिल्यानंतर लक्ष्मणाला समजलं की खऱ्या वहिनी नाही त्या. आणि गंमत चिंतन म्हणून सांगतो, जे समोरून येत आहे ते पत्नी नसती. जुन्या काळामध्ये मर्यादा होती. पती पत्नीला जर घराच्या बाहेर जायचंय तर पती काय करायचा? समोर आधी जायचा. आणि पत्नी बिचारे पाठीमागून 10 फूट 20 फूट अंतरानं डोक्यावर पदर घेऊन जायचे. थोड्या दिवसानं काळ बदलला. आता मात्र ही पाठीमागे जायला गेली. ती काय करू लागली? मला तुमच्या एवढे अधिकार आहे, मी काय कमी आहे का? तुमच्या एवढी शिकलेली आहे मी, माझ्यात काय कमी आहे? म्हणून काळ गेला. दोघही जण एकदाच घराच्या बाहेर पडू लागले. आणि त्याच्या पुढचा काळ आला. आता त्याच्या पुढचा काळ आला. आता पती पत्नी जर बाहेर निघाले एकत्र मोकळे जातच नाही. हातात हात घेतल्याशिवाय बाहेरच जात नाही.
एका मित्रानं मला सांगितलं, महाराज तुला माहिती आहे की नाही म्हणजे असं का करतात? मी म्हणलं मला काही माहित नाही, या भानगडीचा विचारच करत नाही म्हणलं मी जास्त. नाही म्हणे, पहिलेच्या काळात जेव्हा पती पत्नी बाहेर जात होते तेव्हा काय होतं, पतीचा पत्नीवर इतका विश्वास होता, मी किती दूर गेलं तरी ही माझ्याच पाठीमागे येणार. काळ बदलला, थोडा पुढचा विश्वास कमी झाला, म्हणून काय करू लागले, पती पत्नी एकदाच निघू लागले. आणि त्याच्या पुढचा आता काळ आला, आता विश्वासच राहिला नाही. हात सोडला तर कुठं हात जाऊन मिळवते की, म्हणून हातात हात घालून निघून जातात. वाजवायचं जोरात वाजला नाही तर वाजू नका. आणि मला माहित आहे टाळ्या का वाजवतात, खरं असलं की टाळ्या वाजवतात. आणि काही गोष्टी तुमच्या तुम्ही कबूल केलेल्या बरं, माझ्यावर घालू नका बरं का. 8 दिवस आपण अजून कथा सांगायची मला, नाही तर महाराजांना आम्हाला असं, महाराजांना म्हणलं नाही, इथे जे म्हणलं ते सांगितले. गैरसमज, समोर येणारी पत्नी नसते, पाठीमागून येणारी पत्नी असते. लक्ष्मणाला समजून आलं, अरेगडे आपल्या वहिनी नाही त्या, पण सीतेच्या रूपामध्ये आल्यामुळे रामचंद्र प्रभूनं ओळखिलं ही जानकी नाही. रामचंद्र प्रभूनं बघितलं सुद्धा नाही, दोन्ही हात जोडले आणि माईला सांगितलं, माय माझी माय, एवढ्या घोर अरण्यामध्ये तू एकटी कसं काय इथं, माझे मालक कुठे? सतीच्या अंगातलं अर्ध वेड निघून गेलं. अरे बाप, देव परीक्षेनं मिळत नाही, देव प्रतीक्षेनं मिळते. आणि कोणीही परीक्षा घेण्याची आखणी आखू नये. देव मिळत नाही, देव कशाने मिळते? प्रतीक्षेने मिळते. आता रामचंद्र प्रभूंना समजलं की ही सती नाही, ही जानकी नाही, ही सती आहे. पण ही काय बाजूला व्हायला तयारच नाही. रामचंद्र प्रभूंना आपलं तोंड इकडं केलं, नांदेडकडं, तिकडं सुद्धा ही हजर, जिकडं तोंड केलं तिकडं हजर. तेव्हा रामचंद्र प्रभूंना विचार केला की आता काय खरं नाही. 1000 रूप धारण केले सतीनं सीतेचे, रामचंद्र प्रभूंना मात्र पाहिलं सुद्धा नाही. आता मात्र सतीनं विचार केला, अरे 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 अरे, मी उगाच परीक्षा घेण्यासाठी आले, परीक्षा घ्यायला आले, परीक्षा देऊन वापस निघाले. बघा आता इथून पुढे ऐका प्रसंग. सती आली आणि भगवान श्री शंकराने विचारलं, सती गेली होतीस, काय झालं? आता खरं सांगावं की नाही, जी स्त्री आपल्या नवऱ्याजवळ लबाड बोलते, समजायचं अधःपतन दारात येऊन टेकलेलं आहे. आणि सतीनं विचार केला, आता काय सांगावं. सती लबाड बोलली आणि लबाड बोलून सांगितली काय, कचून परीक्षा उत्तर द्यायला फार हुशार असतात. काय नाही म्हणे, सहज गेले होते. तुम्ही जसं इथून नमस्कार केला की नाही, मी फक्त इथून नमस्कार न करता मी तिथं जाऊन नमस्कार केला. बघा काय सांगायला साठी, मी तिथं जाऊन नमस्कार केला. कच्चून परिचालने गोसाई, मी नावही मोही तुम्हारे, तुम्ही जसं इथून नमस्कार केला, मी फक्त तिथं जाऊन नमस्कार केला. भगवान श्री शंकराने विचार केला की हिचं शरीर आता माझ्या पत्नी राहण्याच्या काबिल राहिलेलं नाही, कारण का तिनं माझ्या मालकाचा बायकोचं रूप धारण केलं. म्हणून सतीला नेहमी आपल्या डाव्या अंकावर मांडीवर बसवणारे भगवान श्री शंकर
सतीला सांगितलं, तू आता माझ्या डाव्या मांडीवर बसायचं नाही, कारण का तू माझ्या इष्टाची पत्नीचं रूप धारण कर, तू पत्नी आता होऊ शकत नाहीस. माझ्या मनातल्या मनात असा निर्णय केला आणि समोर आसन टाकलं. समोर आसन टाकल्यानंतर समोर कोण बसत असते, तर समोर श्रोते बसत असतात. आता सती पत्नी राहिली, आता सती कोण झाली, श्रोता झाली. आणि सतीला सांगितलं, ठीक आहे सती, मी तुला आता कथा सांगतो, ती कथा ऐक. राम कहानी सुनो रे, राम कहानी. याज्ञवल्क्य ऋषीच्या जवळ जाऊन कथा जी ऐकली ती संशयानं ऐकलेली. म्हणून जी स्त्री आपल्या पतीचं ऐकत नाही, तिनं विनाशाच्या वाटेवर चालायला सुरुवात केलेली आहे, हे फक्त समजून घ्यायचं. कथेमध्ये लक्ष नाही आणि कथा सांगता सांगता भगवान श्री शंकराला समाधी लागली. 87,000 वर्ष, 1-2 वर्ष नाही, पण हिला मात्र चुळबुळ सारखी एक पाय इकडं करायली, एक पाय इकडं करायली. कशासाठी? कथा कधी संपते की 12 कधी वाजतात की. इथलं नाही सांगावं, सतीचं सांगायला नाही. हा वाजायला मला माहिती आहे, थोडा वेळ आहे शिल्लक. 4:12 सोडणार. 4 नवीन शब्द आला आता मराठीत. सती चुळबुळ करायली, तिचं दुखणं वेगळंच आहे. तितक्यामध्ये काय झालं, वरून विमान चालले, ज्या ठिकाणी कथा चालू आहे कैलासावर वरून विमान चालले. आणि विमान चालवणारे 33 कोटी देवता ते फार हुशार आहेत. त्यांनी काय विचार केला की विमान या सतीचा जे बाप आहे दक्ष, त्या दक्षानं काय केलं की यज्ञ, हे प्रजापती झाला. प्रजापती म्हणजे आजच्या काळातलं पंतप्रधानाचं पद, देवाचा प्रजापती. आणि प्रजापती झाल्यामुळे काय झालं की याने एक यज्ञ करायचं ठरवलं. आणि यज्ञ करायचं आहे, कुठं करायचं आहे? हरिद्वारच्या जवळ कणखर नावाचं एक क्षेत्र आहे बघा, हरिद्वारच्या जवळ आजही आहे. सतीचे यज्ञ जिथं झाला सतीच्या दक्षाच्या घरी, ते यज्ञाचं ठिकाण सुद्धा आजही आहे. काही काही लोकांचा भ्रम आहे, हे सगळं तोंडांड आहे, रामायण भागवत हे काय नाही, उभं करमणुकीचं साधन आहे. कालच मी येताना रेल्वेमध्ये पाहिलं की कुंभकर्णाची तलवार सापडली लंकेमध्ये. किती फूट असेल? 100 फूट. अष्टधातूची कुंभकर्ण जी तलवार चालवत होता ती तलवार लंकेमध्ये सापडली. तिथं सापडली. बरं झालं ती तलवार आपल्यापर्यंत येऊ नये. जे रामनाम स्मरण करत नाहीत त्यांच्या गळ्यावर मात्र ती पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे काही असं म्हणणारे जे आहेत, राम सेतू उपलब्ध आहे, द्वारका उपलब्ध आहे, संशय घेण्याला काय वाव आहे, तरी पण संशय घेतात लोक. समजायचं अधपतन जवळ येऊन टेकलेले. म्हणून हे दक्ष यज्ञ करताय
कशासाठी करताय? विरोधी यज्ञ आहे, भगवान श्री शंकराच्या विरोधी. कशासाठी विरोध झाला ते सांगितलं की एकदा हा प्रजापती झाला. प्रजापती झाल्यामुळं काय झालं, देवाची सभा बोलवली, सभेमध्ये सगळे जण देव बसले. भगवान आपल्या ह्या दक्षाची एंट्री झाली. एंट्री झाल्यानंतर, प्रवेश झाल्यानंतर सगळेजण उभं टाकले. पद मिळालं ना मोठं, पण भगवान श्री शंकर उभे टाकले नाही. कारण का, त्यांना माहितच नाही कोण यायले कोण चाललंय, राम नामामध्ये मग्न आहे. त्या दक्षाला मात्र राग आला. दक्षाने विचार केला, माझी पोरगी याला दिली, माझी पोरगी मी याला दिली, आणि हे कोण आहे? मी प्रजापती झालो तरी मी आला तरी हे उभं टाकत नाही. अंगाला राग फासली आहे, गळ्यामध्ये साप आहे, कपाळावर चंद्र आहे, द्वितीयचा जटेमध्ये गंगा आहे, स्मशानभूमीमध्ये राहत आहे, त्याला काही कळत नाही, नग्न राहत आहे. अपमान केला हो भरसभेमध्ये. पोरगी देताना कळालं नाही का त्याला? आता कळालं. केव्हा कळालं? अभिमान आल्यावर, पद आल्यावर कळालं. पद आला की माणसाला मद येत असतंय. पद आल्यानंतर मद आला समजायचं अधःपतन होणार आहे. पद आल्यानंतरही मद नाही आला ते एकमेव राजा आहे, त्याचं नाव आहे भरत. भरताला मात्र पद मिळालं तरी मद नाही आला, सोडून दिलं हो राज्य. आणि इकडं कथा चालू आहे. राम कहाणी सुनो रे, राम कहानी कहत सुनत आवे आखियन में पानी. राम कहानी सुनो रे, राम कहानी. त्यामध्ये काय झालं, हे सगळे विमान जाऊ लागले. कथेमध्ये लक्ष नाही, सतीचं लक्ष कुठे आहे? विमान चाललंय, कुठं चाललंय, कुठं चाललंय विमान. बघा, हसत असते आपली अवस्था. कथा चालू असते, बाहेरून गाड्या किती चालल्या, काय करायचंय? टॅक्स मिळणार आहे का आपल्याला? खूपच मोजायची जवळ असते. महाराजाच्या पायात जण किती पडायले, महाराजाला दक्षिणाच किती लोक द्यायले. अरे अरे अरे, हे लक्ष असते काय काय करायचं, काय गरज आहे असा विचार करण्याचा. सतीचं लक्ष तसंच कथेमध्ये नाही. सतीचं लक्ष कुठे आहे? विमान जे उडायला वरून आकाशात. पण ते लोक इतकी हुशार, दुसरी कोण जायला जागा होती, पण त्यांना काय करायचंय की एका राक्षसाला मारायचं आणि त्याच्यासाठी हिला मारायचंय आधी. कोणाला? सतीला. आणि हिला मारण्यासाठी काय केलं पाहिजे? यांची समाधी मोडली पाहिजे, ही माहेरला गेली पाहिजे, तिथं जाऊन तिने यज्ञामध्ये योगाग्नीच्या साह्यानं शरीर जळून घेतलं पाहिजे, दुसरा जन्म मिळाला पाहिजे, आणि दुसरा जन्म मिळून एक लेकरू झालं पाहिजे, आणि एक लेकरू होऊन त्या राक्षसाचा वध केला पाहिजे. बघा, याची तळमळ वेगळीच. आणि तितक्यामध्ये विमान चालले. सती मात्र वाट पाहिली, कधी 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 कथा संपणार आहे, कधी 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 कथा संपणार आहे. तितक्यामध्ये आले कोण? नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. तुझमें नारायण, तुझमें नारायण, तुझमें नारायण, तुझमें नारायण, सबमें नारायण, सबमें नारायण 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 Hare
नारायण नारायण हरि लीला सखी हरि 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 लीला सखी हरि 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 नारायण हरि हरि नारायण नारायण हरि नारायण सतीच्या जवळ देवर्षी नारद आले. सतीनं साष्टांग नमस्कार घातला. काही नमस्कार घातल्यानंतर देवर्षी नारदानं सांगितलं, सती सती तुला माहिती आहे की नाही? काय काय म्हणे सांगा की गुरु महाराज. सतीचे गुरु आहेत कोण? देवर्षी नारद. तुझ्या बापाच्या घरी येत नाही म्हणे. हो पण गुरु महाराज आम्हाला बोलवलं नाही ना. देवर्षी नारदानं सांगितलं काही काही ठिकाणं असे तिथं न बोलवता जायचंय. कोणतं ठिकाण आहे? सुरुवातीला सांगितलं कथेमध्ये न बोलवता जायचंय. दुसरं ठिकाण सांगितलं गुरुच्या घरी न बोलवता जायचंय. गुरुच्या घरी काही कार्यक्रम आहे, बोलवण्याची अपेक्षा कशाला ठेवायची? न बोलवता जायचं. कथेला बोलवण्याची अपेक्षा कशाला ठेवायची? आपला उद्धार होणार आहे ना, कशाला बोलायची अपेक्षा ठेवायची? सती म्हणली बरं झालं माहेर आहे. देवर्षी नारदानं सांगितलं माहेरात सुद्धा न बोलवता गेलं तरी चालतंय. सती म्हणली फार चांगलं झालं. अजून मित्राच्या घरी न बोलवता गेलं पाहिजे. कशाला मान पाहिजे होता? जास्त मान घेतल्याने मान कापून जाते एके दिवशी. त्याच्यासाठी जास्त मान घ्यायचा नाही. सती म्हणली बरं झालं गुरु महाराज तुम्ही सांगितलं, पण ह्यांची समाधी आहे की म्हणे मध्ये. ठीक आहे म्हणे मी जातो आता, तुला काय करायचं ते कर. पण मी जाऊ का ते मला माहित नाही, मी तुला फक्त सांगितलं. मी तुला फक्त सांगितलं. सती वाट बघायली यांचे डोळे कधी उघडतात. समाधीतून बरं का, कधी उघडतात कधी उघडतात. तितक्यामध्ये राम राम शिव सुमिरन लागे, राम राम शिव सुमिरन लागे. जाने हुसती जगतपति जाने, जाने हुसती जगतपति जाने. राम राम शिव सुमिरन लागे, राम राम शिव सुमिरन लागे. रामनामाचं स्मरण केलं भगवान श्री शंकरानं. सतीला वाटलं बरं झालं यांची समाधी संपलेली आहे आता आणि मला बोलणार आहेत आता. तितक्यामध्ये काय झालं, समाधी संपल्या सतीनं जे काय पहिला प्रश्न विचारला बघा. आमच्या महाराजांचे गुरु महाराज फार सुंदर रीतीने हे प्रकरण सांगायचे विस्तारानं. काय सांगायचे, स्त्री असेल ना पत्नी असेल ना ती सरळ सरळ म्हणतच नाही की माझ्या माहेरी काही कार्यक्रम आहे. सरळ सरळ म्हणतच नाही. तिनं सांगितलं आहो 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 तुम्हाला माहिती आहे की नाही, माहिती आहे की नाही. भगवान श्री शंकर म्हणले काय काय काय, तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ, हिच्या बापाच्या घरी नाही का? हिच्या बापाच्या घरी यज्ञ नाही का? पण सांगण्याची पद्धत फार चांगली. कशी चांगली? आहो आहो चला तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ. भगवान श्री शंकराने सांगितलं सती आपल्याला त्यांनी बोलवलेलं नाही. आपल्याला काय केलंय त्यांनी बोलवले का नाही. मग ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं नाही त्या ठिकाणी आपण जाऊ नये. सती म्हणली आता माझे गुरु महाराज आले होते, त्यांनी सांगितलं काय काय ठिकाणी न बोलवता गेलं पाहिजे म्हणे. कुठं? मित्राच्या घरी न बोलवता गेलं पाहिजे, गुरुच्या घरी न बोलवता गेलं पाहिजे, कथेमध्ये न बोलवता गेलं पाहिजे सांगितलं म्हणे. माहेरी न बोलवता गेलं पाहिजे. म्हणजे तर माझं माहेर आहे की म्हणे. भगवान श्री शंकराने विचार केला, मी टाळण्याचा प्रयत्न करायला पण हिचं मरण जवळ आलंय.
ज्याचं मरण जवळ आलंय ना त्याला काही सुचत नाही, नाकात वारं शिरल्यासारखं करते. भगवान श्री शंकराने विचार केला, सती कदाचित तुझं माझं हे शेवटचं दर्शन असेल. पण भगवान श्री शंकराने विचार केला, तू चाललीस बघा, कथा फार मोठं मार्गदर्शन करून चालले आपल्याला. जी स्त्री आपल्या पतीचं ऐकत नाही तिचं मरणही ओढवू शकतं. सरळ सरळ अर्थ आहे. जाता जाता 4 गण दिले, जा शेवटचं आता दर्शन तुझं. म्हणून सती निघालेली आहे. आता तिला जायला कमीत कमी 2 तास लागतात. कळालं का? हा, तिला जायला कमीत कमी कैलास जाऊन कणखलला यायचे तिला, हरिद्वारला कमीत कमी 2 तास लागतात. तिला प्रवास सुखकर हो, आपली विश्रांती सुखकर हो, रामचंद्र प्रभूच्या चरणावर प्रार्थना करतो. भजन मात्र प्रेमाने होईना झालंय. काल ठीक आहे उशीर झाला होता, पण भजन जोरात केलं पाहिजे. भजन टाळ्या वाजून प्रसंगी मस्तीने केलं पाहिजे, कंजूसपणा नाही केला पाहिजे भजन करण्यामध्ये. म्हणून सगळे उदार दाते आहात तुम्ही, भजन करण्यासाठी कंजूसपणा करणार नाही. इथून पुढे ही सगळी अपेक्षा ठेवतो. मस्त जे काही कथा करायची आपल्याला, मस्त आनंद लुटायचा. आपण आनंद लुटण्यासाठी आलो. घरात तर आहेच की तेच, ते सोडून द्यायचं सगळं. आपण इथं काय करायचंय, प्रेमाने भजन करायचं. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. मनवा मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम.
बोलो राजा रामचंद्र भगवान की। आता यानंतर भोजन होईल, विश्रांती आणि 2:00 वाजता कथा सुरुवात होईल 5 पर्यंत। काल मी सांगितलं अन्नदानाचे जे काय आजचे दाते आहेत सौ मंजुश्री दिलीपराव कानेगावकर यांचा आज भोजन आहे। त्यांनी यांच्यातर्फे हे भोजन अन्नदान या ठिकाणी दिलेले। त्यानंतर द्वादशीचे जे काय अन्नदाते आहेत द्वादशीला जवळपास त्यांचं अन्नदान करण्याचं 4 महिने आधीच ठरलेलं आहे। म्हणून द्वादशीचे जे अन्नदाते आहेत सौ सुलभा किरण पिंपळकर 18 पुराणाचे यजमान द्वादशीच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला अन्नदान भोजनासाठी मदत त्यांनी केलेली आहे। त्यांच्या नावानं टाळ्या वाजवण्यात जोरदार आणि सर्वांनी व्यवस्थितशीर झालंय का तिकडं न बघताच होता इथं पाहिलं कथेमध्ये तुम्हाला काय माहिती? हा झालंय का? हा सिग्नल मिळालेलं आहे, त्याच्यामुळं सर्वांनी फ्रेश व्हायचं, लगेच भोजन कक्षामध्ये जायचं। भोजन कक्षामध्ये गेल्यानंतर थोडंसं कसं व्हायला की चपल्या वगैरे आहेत कथेच्या हॉलमध्ये सुद्धा चप्पल आणू नये आणि बाहेर ठेवायला काहीच हरकत नाही, कोणी नेत नाही। बरोबर निरोप असा आलाय की ज्यांना बीपी आहे शुगर आहे त्यांना पहिल्यांदा प्राधान्य आहे। त्याचा ते फायदा झाला नाही पाहिजे, ठीक आहे। विनोदाचा भाग बाजूला सोडून द्यायचा आहे म्हणून त्यांनी सुरुवातीला जे थोडंसं काही थांबू शकतात सगळ्यांनाच मिळणार आहे, एका वेळी गर्दी होऊ नये। चप्पल सहित अन्न ग्रहण कोणीही करू नये। आपण फार मोठ्या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये आहोत, चपलेला तेवढं मोठं महत्व देऊ नये। तिथं आपल्याला बाजूला चप्पल सोडता येईल, कोणी नेणार नाही, नेली तर माकडं नेतील, ते नेऊन तरी काय करतील। म्हणून सर्वांनी व्यवस्थित भोजन कक्षामध्ये जायचं आहे आणि 1-2 वाजता परत या ठिकाणी उपस्थित राहायचं। कथेमध्ये दुपारी भगवान श्री शंकर आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे आणि उद्या सकाळच्या सत्रामध्ये ठीक 12 वाजता रामचंद्र भगवंताचा जन्माची कथा आपल्याला करायची। उद्या 3रा दिवस आहे, 3ऱ्या दिवशी रामायणामध्ये रामचंद्र भगवंताचा जन्म कसा झाला याची कथा सांगितलीच पाहिजे, म्हणून उद्या ती कथा आपल्याला पाहिजे। म्हणून सर्वांनी काय करायचं, वेळेवर उपस्थित राहायचं। कुंडली वरदा हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान, रामचंद्र भगवान।